आजच्या या मंगलमय प्रसंगी जमलेले अत्यंत मित्र परिवार, पाहुणे मंडळी, महाराष्ट्रातील नामांकित गायक गुणीजन मंडळी, सगळ्यांचे आभार शब्दामध्ये आपल्याला मानता, सगळ्यांच्या शब्दामध्ये आभार मानणं माझ्याकडून शक्य नाही. परंतु आजच्या विवाह सोहळ्याबद्दल साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली तशी ही चर्चा 1 वर्षभर आरामशीर झाली. आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंद्रिकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं काय केलं. तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंद्रिकर महाराज लोकांना सांगतात की लग्न सारे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय आणि ज्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा आहे त्याने जरूर करावं. मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील की या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला. बरं, तुम्हाला बसणाऱ्यांना माहीत नसेल, आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसतं. आज माझी मुलगी मोठी झाली हे दिसते. पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवून आम्ही कीर्तन केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसले, माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रीकडे शिकायला त्यांच्याकडे आहे. त्यांनी सांगावं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगतील, आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं. आणि आम्ही नुसतं कुटुंबच नाही चालवलं, तर समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्या क्षेत्रात कमी पडलो नाही. बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणतंही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढे जाऊ, सप्ताह करायचा आम्ही पुढे जाऊ, विद्यालय चालवायचं आम्ही पुढे जाऊ. अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील, पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा ती माझ्याकडे आहे. ज्यांच्या माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं. आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे.